नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अक्कलकुव्यात आदिवासी संस्कृतीचा जागर। सोरापाडा येथे युवा महोत्सव उत्साहात संपन्न। नमस्कार। आदिवासी समाजाच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासोबतच समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी अक्कलकुवा जवळील सोरापाडा येथे भव्य युवा महोत्सव उत्साहात पार पडला। 13 आणि जानेवारी 14 रोजी संपन्न झालेल्या या 2 दिवसीय महासंमेलनात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांतील हजारो आदिवासी युवकांनी सहभाग नोंदवत आपली एकता दर्शवली। या युवा महासंमेलनाचे हे 3रे वर्ष होते। केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता आदिवासी बांधवांचे रीतिरिवाज, बोलीभाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करण्यात आला। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आदिवासी महासंघाचे सचिव जी.डी. पाडवी यांनी प्रास्ताविक केले, तर धीरसिंग पाडवी यांनी पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले। यावेळी विविध राज्यांतून आलेल्या तरुणांनी सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आपले परखड विचार मांडले। संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अक्कलकुवा शहरातून काढण्यात आलेली सांस्कृतिक महारॅली हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले। रॅलीमध्ये रणजित पाडवी यांनी बिरसा मुंडा आणि तानसेन पाडवी यांनी तंट्या भील यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती। आदिवासी वाद्यांच्या निनादात तरुणांनी पारंपरिक नृत्य सादर करत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। ही रॅली हनुमान चौक, झेंडा चौक, मेन रोड आणि बस स्थानक अशा प्रमुख भागांतून काढण्यात आली। आमदार आमशा पाडवी यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना समाजापुढील समस्या आणि त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर करावयाचे प्रयत्न यावर प्रकाश टाकला। समाजातील विविध विचारवंतांनी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवर युवकांशी संवाद साधला। या महोत्सवामुळे दुर्गम भागातील तरुणांमध्ये आपल्या हक्क आणि कर्तव्यांबाबत नवी जाणीव निर्माण झाल्याचे दिसून आले। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी, अक्कलकुवा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।